पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अज्जू शांत हो. आई नका रडू. आजी अज्जू शांत हो प्लीज. हॅलो बंटी, नीट ऐक आणि तेजसला पण सांग. आज रात्री भाऊजी म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आजींमुळे अद्वैतच्या जीवाला धोका आहे. अधोक्षच बाबा का वागताय तुम्ही असे? अद्वैत प्लीज शांत राहा ना. काय शांत बस? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते? आजी असं नका वागू प्लीज. आई आहे ना ती तुमची. तुमचं अद्वैतवर जेवढं प्रेम आहे ना तेवढाच त्यांचाही जीव आहे अद्वैतवर. त्या का असं करतील? गुरुजींचा उपाय खरा ठरला. हो, मला जीव घ्यायचा आहे अद्वैतचा. नकोय मला तो जिवंत. बरं झालं बंटीने वेळीच गुरुजींचा काटा काढला. मी असं करेन करे. आजी तू प्लीज रडू नकोस. प्लीज शांत हो आजी. नका ना त्रास करून घेऊ आई प्लीज. झालं मिस्टर राजाध्यक्ष? समाधान मिळालं का? की अजून काय करायचं बाकी आहे? नाही असेल तर ते करून घ्या आता. तेजस आई थांब 1 मिनिट. काय करायचं या माणसाचं? आधी बंटी मामा, मग मी, आणि आता आजीवर संशय घेताय तुम्ही. म्हणजे आपण काहीच बोलत नाही म्हणून हे कसे वागणार? मी अद्वैतच्या काळजीपोटी हे केलं सगळं. भाऊजी, अद्वैतची काळजी फक्त तुम्हाला एकट्यालाच आहे का?
नाही काळजीपुरतं पण ठीक आहे, पण कोणीतरी बाहेरचा माणूस येतो आणि सांगतो की अद्वैतच्या जीवाला घरातल्या माणसापासून धोका आहे, आणि हे त्याच्यावर विश्वास ठेवतात. याची पानं बिनं लपवत बसण्यापेक्षा एकदा आम्हाला सांगितलं असतं, आम्हाला विश्वासात घेतलं असतं, हा दिवस तरी बघायला लागला नसता. बघतोयस ना? ये बाबा प्लीज असं नका करू तुम्ही पुन्हा. प्लीज मला समजून घे रे. का समजून घेऊ आणि कशासाठी? त्या दिवशी पण तेजस बरोबर कसे वागलात बाबा तुम्ही? तुम्हाला माझी काळजी वाटते ठीक आहे, पण याचा अर्थ असा नाही होत की बाकीच्यांना त्रास होईल असे वागाल तुम्ही. शेखर, आई खरंच मी काही केलेलं नाहीये, आणि आधीच्या बाबतीत असा विचार सुद्धा माझ्या मनात कधी येणार नाही रे. आई हात नका हो जोडू प्लीज. शेखर, तुम्हाला अजूनही असंच वाटतंय की आई हे सगळं करू शकते? आई शांत व्हा. हे बघा, तुमच्या उशीखाली जे पान होतं ते काळं पडलं. त्याचा आणि गुरुजींनी जे सांगितलं त्याचा काहीही संबंध नाहीये. पान आहे ते काळं पडूच शकतं. हो, हे मला माफ कर. मला माफ कर, मी चुकलो. सॉरी, माफ कर. माझ्याकडनं चूक झाली. मला माहिती आहे तू असं काही करू शकणार नाही, माहिती आहे. अरे गुरुजींनी मला एक उपाय सांगितला होता आणि तो मी केला, आणि तो फसला. शेखर, आता तरी तुमच्या लक्षात येतंय का मी काय म्हणते ते? हे असले उपाय करून गुन्हेगार सापडणार नाही. पोलिसांचं काम आहे ना ते. त्यांना करू देत, त्यांना शोधू देत गुन्हेगार. तुम्ही हे असं वागून घरातलं वातावरण खराब करताय शेखर. प्लीज नका करू असं. हे एक मिनिट, असं तर नाहीये ना की कुणीतरी आपल्या उशीखालचं पान आईंच्या उशीखाली ठेवलं? काकू स्टॉप दिस नाउ. उगाच तोंडाला वाटेल ते बोलू नकोस प्लीज. अरे पण मी काय चुकीचं बोलतेय? हा आपला संशय येऊ नये म्हणून कुणीही आपल्या उशीखालचं पान आईंच्या उशीखाली ठेवूच शकतं. हो ना रुपाली वहिनी? हो ना, असं असेल तर ते तूच केलं असेल. मी? हो, कारण तूच आहेस जी या घरात वाईट वागतेस, लोकांची नीट बोलत नाहीस, दारू पिऊन तमाशे करतेस तू घरात. भाऊजी, भाऊजी ही तुमची बायको आहे बस झालं की आता बस. उगाच फाटे मोडू नकोस तू. तू मध्ये मध्ये बोलू नकोस. भाऊजी, भाऊजी प्लीज माझं एकदा ऐकून घ्या. केतकी शांत बस, शांत बस प्लीज. आता या घरात वाद नकोय. वाद आम्हालाही नकोय शेखर. प्लीज प्लीज तुम्ही असं वागू नका यापुढे. माफ कर ग. असं कसं वागला माझ्याशी? तुम्ही शांत व्हा आई. नका त्रास करून घेऊ. प्लीज शांत व्हा. जे काही घडलं ना त्याला काहीच अर्थ नाहीये. हो, पण आईच आपल्या मुलाला क्षमा करते की नाही. मग तुम्ही विसरून जा सगळं प्लीज. अजिबात त्रास करून घेऊ नका. शांत व्हा बघू. आणि सगळ्यांनी सगळं विसरून जा. झालं गेलं गंगेला मिळालं, बास झालं आता. मी गरम गरम नाश्ता करते, खाऊन घ्या सगळ्यांनी. हा तेजस, फाल्गुनी, चल चल आधी, चल चल बाबा बंटी या.
फाल्गुनी कपडे रेडी केलेस का माझे? आणि त्या फाईल्स बॅग्स मध्ये तुला भरून ठेवायला सांगितलेलं त्या फाल्गुनी काय करतेस? विचार करते. अरे बापरे, जमतं तुला? गुड. फाईल्स रेडी केल्यात सगळ्या, कपडे माझे. हे काय घेणार आहे? तेजस ते पान. तो विषय नाही काढायचा. अरे पण मी इंटरनेटवर शोधत होती रे. एक पण सायंटिफिक रिझन नाही मिळू म्हणे. बोल. मग नाहीच सापडणार. तुम्ही म्हटलं ना, ते सगळं बाजूला ठेवून मूर्खपणा येतो सगळं. तेजस, आजीच्या उशी खालचं पान कडक कसं होतं रे? तुझ्या उशी खालचं पान काढं व्हायला होतं ना? एक मिनिट, काय बोललीस तू? हो, तुझ्याच उशी खालचं पान काढं व्हायला हवं होतं. मला माहितीये अद्वैत बाईजी इकडे आले, तुला बिलकुल जमत नाही. फाल्गुनी, तुझं डोकं खूप चालते आणि नको तिथे चालतंय. हा, सॉरी ना, चिडू नको ना प्लीज. पण मी खोटू शकू एक अद्वैत बाईजी इकडे आले, तुला जमत आवडलं नाही ना? नाही आवडलं. मग आता सगळ्यांना ओरडून ओरडून सांगणार आहेस का? डोकं ठिकाणावर ठेव ना जरा. इकडे बघ, नीट विचार कर. ते पोलीस त्या अद्वैतच्या ऍक्सिडेंटची चौकशी करतायत. तू त्यांच्यासमोर जाऊन हे असं काहीतरी बोललीस ना, विनाकारण अडकेन मी यात. हे पण तू. विषय बंद. कळलं? जा. लॅपटॉप कडे नाही, जा बाहेर, जा दुसरी कामं कर काहीतरी. जा. अजिबात विचार करायचा नाही. साहेब, हा? तुम्ही ठीक आहात ना? मला कळत नाहीये, आईच्या उशीखालचं पान काळं झालंच कसं? आईच्या? आजींचा किती जीव आहे अद्वैत साहेबांवर. हा, साहेब, मग आता आपल्याला कधीच कळणार नाही का अद्वैत साहेबांविरुद्ध कोण कट रचतंय ते? नाही, इतक्यात कळेल असं वाटत नाहीये. म्हणजे आता आणखीन काही दिवस हे असं नर्स असल्याचं नाटक करावं लागणार आहे. काय ग, काही झालंय का? तुला कोणी काही बोललंय का? रुपाली काही म्हणाली का तुला? नाही, तसं काही नाहीये. मग साहेब, एक घोळ झालाय. माझी लहान बहीण आहे हेमा, तिला इथला पत्ता मिळालाय. ती इथे आली तर. अगं, तुला भेटायला येते ना, भेटायला नाही जाईल. नाही साहेब, तिला आपण हे जे नर्सचं नाटक करतोय त्याबद्दल काही माहित नाहीये ना. मला कळलंय तुला काय म्हणायचं ते. तू काळजी करू नकोस, आपण तिला विश्वासात घेऊ आणि सगळं सांगू. साहेब, पण तू काळजी करू नकोस, मी आहे ना. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, अद्वैतच्या जीवाला कोणापासून धोका आहे हे जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत तरी आपल्याला नाटक चालू ठेवावंच लागेल. हा, आई, आई नका ना रडू. शांत व्हा आई. पोटच्या पोराला संशय येतोय की मी माझ्या नातवाच्या जीवावर उठले. यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. हो आई, पण शेखर भाऊजींनी सांगितलं सुद्धा ना की तुम्ही असं करणं शक्यच नाही. केतकी, पान काळं पडण्याचा मुद्दा नंतरच आहे, पण त्याआधी त्याला माझ्या उशीखाली पान ठेवून माझी परीक्षा घ्यावीशी वाटली ना, याचा मला त्रास होतोय.
हे करताना त्याला काहीच वाटलं नाही. अगं काल रात्री तो गुड नाईट म्हणायला आला होता. हो आई, पण त्यांना आधीची काळजी वाटते म्हणूनच केलं ना त्यांनी हे सगळं. हो ग, पण म्हणून असं वागायचं? मला हे कळत नाहीये की माझ्या उशीखालचं पान काळं पडलंच कसं. अहो, काय झालं बाबा? बाबा, तुम्हाला शेखरच्या बोलण्याचा त्रास होतोय ना? मग केतकी. हो आई, पण आपल्याला सगळ्यांना आता झालं गेलं विसरून जायला हवं की नाही? तुम्ही त्रास करून घेऊ नका. बॉडीगार्ड, काय झालं? चेहरा का पडलाय तुझा? नाही, काहीच नाही साहेब. कसलं टेन्शन घेतलंयस आता? खरंच काही नाही. बॉडीगार्ड, घर कुठे आहे तुझं? घर? काय झालं? असं अचानक का विचारताय? सहज. आता तू इतके दिवस आमच्या घरात राहतेस, आमच्या घरातलं सगळंच तुला माहिती, पण तुझ्याबद्दल आमच्यापैकी कोणालाच काहीच माहिती नाहीये. सांग ना, कुठून आलीयस तू आणि नर्सिंगचा कोर्स कुठे केलास? ते आमच्या तालुक्यात एक कॉलेज आहे, तिथे मी शिकले आणि मग हॉस्पिटलमध्ये कामाला लागले. कोणत्या हॉस्पिटलमध्ये? आणि किती दिवस काम करत होतीस तिथे? काय झालं साहेब, अशी चौकशी का करताय तुम्ही? कारण तुझे डोळे वाचता येतात मला. तुझे डोळेच सांगतायत की तुला खूप काहीतरी सांगायचंय, तुझ्या मनात खूप काहीतरी चाललंय, पण तुला ते बोलता येत नाहीये. सतत अशी सस्पिशियस गूढ वागत असतेस, काहीतरी एकटीच बडबडत असतेस. फॉर एक्झाम्पल, काल तुझ्या बहिणीचा फोन आला होता तेव्हा कशी रिॲक्ट झालीस तू? बॉडीगार्ड, तू पळून आलीस ना तुझ्या घरातून? नाही साहेब, मी इथे फक्त तुमच्यासाठी आले. माझ्यासाठी? म्हणजे या कामाचा पगार नाही मिळत तुला? मिळतो. मग आता असं का म्हणालीस माझ्यासाठी म्हणून? साहेब, परवा तुम्हीच म्हणालात ना, पैशांपेक्षा माणसं महत्वाची असतात. मलाही तेच वाटतं. आणि प्रत्येक काम पैशासाठी केलं तर माणुसकी शिल्लकच नाही राहणार. ओके देन. मग तू हे काम जर माणुसकीसाठी करत असशील तर मी तुझा पगार बंद करायला सांगतो. मी आलेच. बॉडीगार्ड, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर कितीही टाळलंस तरी मी ते शोधून काढेन. नाहीतर ते स्वतःहून माझ्या समोर येऊन उभं राहील. एक्सक्यूज मी.